Hello everyone. Today we are going to see physical properties of alkyl halides. In that we are going to focus on three properties. That is, first one is nature of intermolecular forces, then the boiling point of alkyl halides, and then solubility. In that, first we are going to see that is nature of intermolecular forces between the alkyl halides or the atoms of the alkyl halides. Now here you can see that I have written carbon bonded with halogen atom. We call these as alkyl halide. Now you all must be wondering that why I have put this negative sign and this positive sign here. So this X represents the halogen atom, right? And we all must know that the halogen atoms are more electronegative than the carbon atom. मग जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो तो काय करतो तर ह्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे काय करतो तर खेचतो. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजेच काय होतो द ॲटम विच कॅन अट्रॅक्ट दिस इलेक्ट्रॉन पेअर मोर इटसेल्फ दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोनेगेटिव्ह. त्याही आधी कार्बन आणि हॅलोजन मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड नेमका कुठला असतो तर इट इज द कोव्हॅलेंट बॉन्ड. मीन्स one electron is shared by this carbon and another electron is given by this halogen. Both they share their electrons and form a bond. But as the halogen is electronegative or more electronegative than the carbon, it will attract these two electrons towards itself. Electrons are in negative. Electrons वरती charge कुठला असतो तर they are negatively charged, and that's why this halogen becomes more or they got extra negative charge and we denote it by the del negative किंवा त्यालाच आपण म्हणतो partial negative charge. मग हा इलेक्ट्रॉन जर या साइडने जर जात असतील तर ह्या कार्बन वरती ऑब्वियसली कुठला चार्ज येणार then it becomes the del positive or we can also call it as partial positive charge. ठीक आहे. मग हा आता साधा इथे काय झालं की चार्ज डिस्ट्रीब्युशन झालं. हा झाला निगेटिव्ह आणि हा झाला पॉझिटिव्ह, राईट. सो हा असा कॉमन असा कोव्हॅलेंट बॉन्ड राहिला का नाही, बरोबर. इथे काय डेव्हलप झाले तर पोल पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल अँड पॉझिटिव्ह पोल. सो वी कॉल these bond as polar covalent bond and hence in book we have given this that alkyl halides are moderately polar compounds. आता तुम्हाला समजलं असेल की ह्यांना आपण पोलर कंपाऊंड्स का म्हणतो. का बरं, कारण की काय डेव्हलप झाले इथे दोन पोल दॅट इज निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. जेव्हा असे दोन चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं त्याला आपण पोलर कंपाऊंड्स असे म्हणतो. त्यानंतर आणखी एक गोष्ट जी लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जेव्हा ग्रुपमध्ये खाली जातो, बरोबर, तेव्हा काय होते की ॲटमची साईज काय होत जाते इन्क्रीज होत जाते. ॲज वी गो डाऊन द ग्रुप द साईज ऑफ द ॲटम वेट्स ऑन इन्क्रीजिंग और गोज ऑन इन्क्रीजिंग. सो फ्लोरीन, देन क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन हा आहे आपला हॅलोजन फॅमिली. ही आहे आपली हॅलोजन फॅमिली. तर या फॅमिलीमध्ये सगळ्यात मोठी साईज कोणाची आहे तर आयोडीनची. सगळ्यात लहान साईज कोणाची आहे फ्लोरीनची. मग एक गोष्ट ती लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा हे कार्बनला बॉन्डेड असतात, जे कार्बन बॉन्डेड टू फ्लोरीन, कार्बन बॉन्डेड टू क्लोरीन, कार्बन बॉन्डेड टू ब्रोमीन, कार्बन बॉन्डेड टू आयोडीन, तर यांच्यामध्ये काय आहे तर हा बॉन्ड आहे. म्हणजेच की या बॉन्डला स्वतःची अशी काहीतरी बॉन्ड लेंथ सुद्धा असते. तर त्यांनी सांगितले की जसं जसं आपण खाली जातो तस तशी बॉन्ड लेंथ ही वाढत जाते. बॉन्ड लेंथ गोज ऑन increasing as we move down in the family. Bond length goes on increasing. आता कसं, कारण की ह्यांची साईज काय होत जाते, साईज मोठी मोठी होत जाते ऍटमची, तसंच काय होत जाते बॉन्ड लेंथ सुद्धा काय होत जाते इन्क्रीज होत जाते. म्हणजे सपोज एक तुम्ही अंदाज करा की ह्या कार्बन आणि फ्लोरीनची बॉन्ड लेंथ असेल सपोज 1.3 और समथिंग, एक जस्ट अंदाज आहे. तर कार्बन आणि क्लोरीनची यापेक्षा काय असणार आहे जास्त 1.3
और 1.4 असेल, त्यापेक्षा जास्त कोणाची असेल बॉन्ड लेंथ, तर कार्बन आणि ब्रोमिनची. आणि बॉन्ड लेंथ आपण ह्या ज्या बॉन्ड लेंथ आहे स्पेसिफिकली लेंथ आहे, लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो तर मीटर मध्ये मेजर करतो. आणि हे याचं जे आहे ह्या फारच क्षुल्लक अशा बॉन्ड लेंथ असतात, म्हणून याचे युनिट काय होते तर पिकोमीटर. बरं, इथं समजलं आपल्याला की जसं ऍटम साईज वाढत जाते, हॅलोजनची ऍटमची साईज वाढत जाते, तसं त्याची बॉन्ड लेंथ सुद्धा काय होत जाते, वाढत जाते. मग ह्या बॉन्ड लेंथचा काहीतरी असर कशावरती होतो, त्याच्या बॉन्ड स्ट्रेंथवर, बरोबर ना. सो बघा काय होते, डाउन द ग्रुप बॉन्ड लेंथ increases which leads to decrease in bond strength. हे नेहमीसाठी तुम्ही लक्षात ठेवा, जितका मोठा बॉन्ड, जितकी मोठी त्याची बॉन्ड लेंथ, तितकाच तो कसा असणार आहे, वीक. म्हणजे त्याची बॉन्ड स्ट्रेंथ काय होते, कमी. जर बॉन्ड लहान असेल तर त्याची स्ट्रेंथ जास्त, बॉन्ड जर मोठा असेल तर त्याची स्ट्रेंथ काय होते, कमी होत जाते. तर हे झालं. सो वी कॅन से दॅट इन्क्रीज इन बॉन्ड लेंथ अल्टिमेटली रिझल्ट्स इन डिक्रीज इन बॉन्ड स्ट्रेंथ. ठीक आहे. सिम्पली सांगायचं झालं तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बॉन्ड लेंथ जास्त तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होत जाते, कमी होत जाते. आणि हे तुम्ही सर्वांनी नेहमी करता लक्षात ठेवायचं. यासाठी सगळ्यात महत्वाचं त्याचं रिझन काय असतं, बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती का बरं कमी होत जाते. बघा, कार्बन आणि हा आहे फ्लोरीन. कार्बनचा पी ऑर्बिटल आणि फ्लोरीनचा पी ऑर्बिटल ह्यांच्यामध्ये काय होत असते, ओव्हरलॅप होते. जितकं जास्त ओव्हरलॅपिंग तितका जास्त बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंग. आणि जर ओव्हरलॅपिंग, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जर कमी झालं तर मग काय होते, बॉन्ड कसा होतो, वीक होतो. आता इथे हे बरोबर ओव्हरलॅप का झाले, कारण की कार्बनची साईज आणि फ्लोरीनची साईज जवळपास कशी असते, सारखी असते. त्यामुळे इथे ओव्हरलॅपिंग कसं होतं, बरोबर होतं किंवा व्यवस्थित होतं. आता आपण आताच सांगितलं की कार्बन नंतर काय येतो, सॉरी फ्लोरीन नंतर काय येते, क्लोरीन. फ्लोरीन पेक्षा क्लोरीन कसा आहे, मोठा आहे. म्हणजेच की ह्याचा जो पी ऑर्बिटल आहे तो पण कसा असणार आहे, मोठा. म्हणजे तो झाला असा मोठा आणि या कार्बनचा असा. आता मला सांगा, ह्यांच्यामध्ये जे ओव्हरलॅपिंग आहे ते व्यवस्थित होऊन राहिलं का, नाही. याचाच अर्थ हा जो यांच्यामध्ये जो बॉन्ड डेव्हलप होणार आहे, ह्या बॉन्डची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रॉंग असेल का वीक असेल, तर ती असते वीक. आणि म्हणूनच जर ह्या हॅलोजन ऍटमची जर साईज जास्त असेल तर त्यांनी जो बॉन्ड फॉर्म करतो ह्या कार्बन सोबत, त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कशी असते, वीक असते. तुम्ही जर लक्षात ठेवायचं तर एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॉन्ड लेंथ जर वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होते, कमी होते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा पॉइंट, तो आहे we have seen the nature of intermolecular forces just now, but now we will go through the book and the data which they have given us. In that, look at the table 10.2, that is bond parameters of CX bond, that is carbon and halogen bond. Here you can see that bond. So आता इथे जेव्हा केव्हा पण बॉन्ड येईल तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की it is the polar covalent bond. CH3F, that is the fluoromethane, then chloromethane, bromomethane and iodomethane. आपण ह्यांना कंपेअर करून बघणार आहोत त्यांची बॉन्ड लेंथ, बॉन्ड एन्थॅल्पी अँड डायपोल मोमेंट. सो बॉन्ड लेंथ, ॲज आय हॅव सेड दॅट वी मेजर इट इन पिकोमीटर्स. द युनिट ऑफ बॉन्ड लेंथ इज पिकोमीटर. किती दिलेली आहे बॉन्ड लेंथ, इट इज गिवन ॲज 139 पिकोमीटर, then 178, 193 and 214. Here you can notice that the bond length goes on increasing, as I have already said. As the size of the halogen atom increases, the bond length also goes on increases, and we know that down the group size of the atom increases. So ultimately bond length will also increase. Then look at this second table, that is bond enthalpy. So first we should know that what is bond enthalpy.
So note this point, that bond enthalpy is only the energy required to break that bond. So here the bond is between the fluorine and the carbon atom. So the energy which is required to break that bond between the fluorine atom and between the carbon atom is called as bond enthalpy. Unit of bond enthalpy is kilojoule per mole. So this bond enthalpy, it is directly the measure of bond strength. So if the bond is strong, then the required energy to break that bond will also be the strong. If the bond is weak, the required energy to break that bond will be less. Here we know that the bond between carbon and fluorine will be stronger. Why? Because the bond length is, how is the bond length? It is less. बॉन्ड लेंथसुद्धा तिथे कमी आहे. प्लस द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग बिटवीन द p ऑर्बिटल्स इज ऑल्सो व्हेरी गुड, विच मेक्स धिस बॉन्ड ॲज अ स्ट्रॉंग बॉन्ड. आणि म्हणून तो ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी कशी असेल? जास्त. सो हिअर द बॉन्ड एन्थॅल्पी इज 452 किलोजूल पर मोल. देन इट गोज ऑन डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप, दॅट इज 351, then 293 and 234. Note down this data, it is very important. Then dipole moment, अँड डायपोल मुवमेंट म्हणजे सरळ सरळ काय आहे, तर इट इज डायपोल मुवमेंट येते कशामुळे, तर बिकॉज ऑफ द चार्ज सेपरेशन. वी मेजर दिस डायपोल मुवमेंट in the unit d by units. So here in the first it is 1.84, then 1.86, then 1.83 and 1.63. Normally it goes on decreasing as the size of the halogen atom goes on increasing. In next video we are going to see about the boiling point. Okay.